ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे पादाभ्यंग म्हणजेच फूट मसाज बद्दल। चला पुढे याबद्दल माहिती जाणून घेऊ। त्याआधी एका गोष्टीला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तर मग चला आत्ता याबद्दल माहिती जाणून घेऊ। पादाभ्यंग हा केवळ एक मसाज नाही, तर आयुर्वेदात याला उपचारात्मक पद्धत मानले जाते। पायांमध्ये शरीरातील महत्त्वाचे प्रेशर पॉइंट्स असतात आणि त्यांना योग्य प्रकारे उत्तेजित केल्याने शरीराला शांती मिळते। हा मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते, तणाव कमी होतो आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते। आणखीन हे महत्त्वाचे, पादाभ्यंग नियमित केल्याने झोपेच्या समस्या दूर होतात आणि शरीरातील वातदोष संतुलित राहतो। आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो आणि थकवा दूर होतो। विशेषतः ज्या लोकांना सायटिका, संधिवात किंवा पायांमध्ये सूज असते त्यांच्यासाठी हा उपचार अत्यंत उपयुक्त आहे। पादाभ्यंग करताना योग्य तेलाचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे। तिळाचे तेल, नारळाचे तेल किंवा औषधी तूप हे उत्तम पर्याय आहेत। मसाज करण्यासाठी सर्वप्रथम हलक्या हाताने पायांना तेल लावावे आणि नंतर संपूर्ण तळपाय, टाच आणि बोटांच्या भागावर सौम्य दाबाने मसाज करावा। मसाज करताना गोलसर हालचाली आणि हलकासा दाब दिल्याने स्नायूंना आराम मिळतो। थंड पाय असणाऱ्यांसाठी गार्ढोन तेल आणि गरम पाय असणाऱ्यांसाठी थंड तूप वापरल्यास अधिक फायदा होतो। हा मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवावे, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा मऊ होते। पादाभ्यंग केल्याने फक्त पाय नव्हे तर मेंदूही शांत होतो। म्हणूनच रोजच्या दिनचर्येत हा मसाज समाविष्ट केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते। हे होते उत्तर पादाभ्यंग म्हणजेच आयुर्वेदिक फूट मसाज बद्दल। मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल। तुम्ही व्हिडिओला लाईक तर केलेच असेल, तर मग आत्ता व्हिडिओला शेअरही करा आणि अशाच अचूक माहितीसाठी आपण योग्य माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।